नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी गप्पा मारत आहे। आणि आजच्या व्हिडिओचा मूळ मुद्दा आणि विषय आहे तो म्हणजे AI। आपण बघितलं की विकसित भारत, AI किंवा डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया अशा प्रकारच्या मोठमोठ्या घोषणा भारत सरकार देतं। आणि आपण सुद्धा भारत ही महासत्ता झाली पाहिजे याच्यासाठी विकसित भारताकडे आपण वळताना मोठमोठ्या घोषणा करत असतो। परंतु AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे कृत्रिम जी बुद्धिमत्ता असती ती बनवून त्याद्वारे वेगवेगळे संशोधन असतील, मग व्हिडिओ एडिटिंग असतील किंवा मग वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते शिक्षणाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल, त्याबरोबर कृषीचं क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल किंवा मग म्युझिक असेल, एंटरटेनमेंट असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं आहे तर जग झपाट्याने AIच्या क्षेत्रामध्ये पुढे जाताना दिसत आहे। पण आपला भारत देश विकसित भारत म्हणून आपण ज्या घोषणा करतो, खरंच मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आपण खरंच विकसित भारताच्या दिशेने आहोत का? खरंच आपण समृद्ध भारत किंवा स्टार्टअप भारत किंवा मग डिजिटल भारत या दिशेने आहोत का? मला भारत सरकारला एक प्रश्न करायचा आहे की भारत सरकार AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासाठी कुठली धोरणं राबवत आहे? आपण बघितलं 2 दिवसापूर्वी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं समिट दिल्ली इथे झालं आणि त्या समिटमध्ये इंटरनॅशनली जगामध्ये भारताचं नाव अपमानित होण्यासारखी गोष्ट अशी घडली की गलगोटिया युनिव्हर्सिटीचं एक जे चीनी कुत्रा होता ते जगासमोर आला आणि भारतातले जे गलगोटिया युनिव्हर्सिटीचे ते मॅडम सांगत होते की ते भारताने आमच्या रिसर्च सेंटरमधून ते डेव्हलप केलेलं आहे आणि अशा प्रकारचं आम्ही डेव्हलपमेंट करतो। परंतु ज्या वेळेस ही घटना जगामध्ये सगळ्यांना कळली की चीनने दावा केला आणि चीनने पब्लिश केलं की ते जे कृत्रिम कुत्रा जो आहे तो भारतीयांनी बनवलेला नसून तो यापूर्वीच आम्ही तो लॉन्च केलेला आहे आणि त्याचं मॉडेल पण त्यांनी मेन्शन केलं आणि ते आपण जर नेटवरती जाऊन बघितलं तर त्याची किंमत 2,80,000 ते 2 ते 2.5 लाखापर्यंतचं ते कुत्रा होता। तर आपण जर बघितलं तर खरंच भारत हा विकसित भारत होताना दिसत आहे का? कारण जर एवढं झपाट्यानं जर AI मध्ये इन्व्हेस्टमेंट करते आहे, AI मध्ये वर्क करते आहे आणि मोठ्या प्रमाणावरती AI मधून जगामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होताना दिसत आहेत, त्याच दृष्टीने भारत सरकार पावले उचलत आहे का? AI बद्दल धोरणं जी ठरवत आहे का? हा माझा प्रश्न आहे। खरं बघायला गेलं तर आपण जर ग्रामीण भागामध्ये गेलं तर कुठं इंटरनेट नाही, कुठल्या शाळांमध्ये अक्षरशः संगणक सुद्धा कोणत्या शाळेत नाही, कुठे लाईटच नाही, इलेक्ट्रिसिटीच नाही आणि काही शिक्षकांची अशी पण जर बघितलं तुम्ही ग्रामीण भागामध्ये, मी सगळ्या शिक्षकांना म्हणत नाही पण काही शिक्षकांना AI म्हणजेच काय कळत नाही। तर आपण विकसित भारत जे म्हणतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या मुद्द्यावरती बोलत असताना आपल्याला असं दिसून येतं की खरंच आपण त्या दृष्टीने पुढे पाऊल टाकतोय का? विकसित भारत जर बनायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये जग कसं AI ला प्राधान्य देतं आणि ज्या देशाची प्रगती AI क्षेत्रामध्ये झालेली असेल तोच देश विकसित होऊ शकतो आणि महासत्ता बनू शकतो। परंतु भारत फक्त महासत्तेच्या गोष्टी करत आहे, घोषणा करत आहे, परंतु त्या दृष्टीने पावलं उचलताना दिसत नाही। कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर भारताला महासत्ता बनायचं असेल तर त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती मोठ्या प्रमाणावरती निधी देणं आणि त्या डेव्हलप करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊन
त्या डेव्हलपमेंट स्किल ज्या भारतातले जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे स्किल असणारी जी मंडळी आहेत ते इतर देशामधून वर्क करतात, त्यांना थांबवलं पाहिजे, त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि AI हे बनवलं पाहिजे. परंतु भारत सरकार करताना दिसते का, तर याचं उत्तर आहे नाही. कारण आपण बघतो आहे की शिक्षणावरती भारत देश किती खर्च करतो. आपण जर बघितलं, अमेरिका असेल, USA असेल, युरोप असेल किंवा मग चीन असेल, ह्या देशांची ज्यावेळेस आपण तुलना करत असतो तर त्या देशासोबत तुलना करत असताना हे देश AI मध्ये कुठेतरी पुढे निघून गेलेले आहेत आणि भारत यामध्ये आणखीन सुरुवातही केलेली नाही. मग जर तुम्हाला विकसित भारत किंवा भारत ही जर महासत्ता बनवायचं असेल तर तुम्हाला AI वरती काम करावंच लागेल आणि त्यावरती तुम्हाला AI स्वतःचं भारताचं कुठलं तरी AI टूल्स डेव्हलप करून ते स्वतः आपण काय करतोय की भारत हा कंझ्युमर बनलेला आहे AIचा. भारत ज्यावेळेस प्रोड्युसर बनेल AIचा त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकसित भारत होईल. आपण बघत आहोत की जगामध्ये थू करून घेणारी घटना त्या AI समिट मध्ये घडवली. AI समिट ठेवण्याचा जो उद्देश मूळ होता ते म्हणजे AI मध्ये संधी उपलब्ध करून देणे आणि भारतीयांना AIच्या क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध करून देणे हा होता. परंतु आपलं कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग भारताचं AIच्या दृष्टीने आणखीन टूल कुठलं डेव्हलप झालेलं नाही आणि हे कुठलं तरी चिनी कुत्रा आणून ते जगासमोर आणलं आणि आम्ही हे बनवलं. ही जी घटना जरी ती एखाद्या युनिव्हर्सिटी पुरती लिमिटेड असली तर त्याची जी खबर आहे ते दूरदर्शननी त्यांच्या चॅनलवरती लावली. नंतर मग IT मंत्री असतील त्यांनी ट्विट केलं आणि त्यांना अभिनंदनपर ट्विट पण केलं. परंतु थोड्या वेळाने ज्यावेळेस चीनमधून अशी खबर आली की ती जे कुत्रा आहे तो चिनी मॉडेल आहे, ऑलरेडी तो बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्याची ऑनलाईन किंमत ज्यावेळेस सर्च केली गेली त्यावेळेस ऑलरेडी त्याची ब्रँडिंग त्या कुत्र्याला लावलेली होती. मग याच्याकडून आपल्याला असं धडा शिकायला पाहिजे की जगामध्ये थू करून घेण्यापेक्षा खरंच तुम्हाला जर AI मध्ये जर पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही भारत सरकारने यासाठी मोठा निधी उपलब्ध केला पाहिजे. त्याचबरोबर हे AI डेव्हलप करत असताना जी कोडिंग करावी लागती ती कोडिंगची जी भाषा आहे किंवा मग जे टूल्स आपल्याला शिकायचे आहेत ते इंग्लिशमध्ये आहे. आपल्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत याच्यामध्येही कुठेतरी आपण इन्व्हेस्टमेंट करून चॅट GPT सारखं कुठलं तरी AI टूल्स असं भारताचं आपलं असायला पाहिजे ज्यांमधून प्रादेशिक भाषांमधून जे काही AI टूल इंग्लिशमध्ये असतात त्या संदर्भात ते ट्रान्सलेशन करण्यासाठी सुद्धा मोठं निधी उपलब्ध करून द्यावा लागेल आणि ती मुळात ती भाषा आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि ती भाषा समजल्याच्या नंतर ती जी कोडिंग आहे, कोडिंग करण्यासाठी जे प्रशिक्षण दिलं जातं ते सुद्धा भारत सरकारने त्यावरती मोठा निधी उपलब्ध करून ते प्रशिक्षण दिल्या गेला पाहिजे. भाषावरती काम केलं गेलं पाहिजे, AIच्या कोडिंगवरती काम गेलं पाहिजे आणि AIचं स्वतःचं समृद्ध असं मॉडेल जगासमोर आणून दिलं पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही लिहा आणि कळवा. खरंच तुम्हाला भारत ही महासत्ता बनते का आणि भारत महासत्ता जर बनत असेल तर AI मध्ये भारताची स्थिती किंवा भारत कुठल्या क्रमांकावरती आहे हे मला कमेंट करून सांगावे. धन्यवाद.